नमस्कार. होडी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? तर बरोबर उत्तर असणार आहे खंजर. मित्र हो, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी आपल्याला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. टेट 2025 आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. हुरहुर या शब्दाचा अर्थ काय? आणि बरोबर उत्तर असणार आहे वरील सर्व. बघा, हुरहुर या शब्दाला स्फूर्ती, आवेश, रुकरुक, चिंता, काळजी असं सगळेच शब्द इथं उपयोगाला येतात. पुढचा प्रश्न आहे, हुशार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आणि बरोबर उत्तर आहे चतुर. हुशार या शब्दाला चतुर असा बरोबर शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, हुरूप या शब्दाचा अर्थ कोणत्या पर्यायात दिला आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, उत्साह. हुरूप या शब्दाचा अर्थ उत्साह असा होतो. पुढचा प्रश्न आहे, हेवा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत? आणि बरोबर उत्तर आहे ईर्ष्या, असूया. हेवा या शब्दाचे समानार्थी शब्द ईर्ष्या आणि असूया असे आहे. पुढचा प्रश्न आहे, क्षणभंगूर या शब्दाचा अर्थ काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे नाशवंत. क्षणभंगूर या शब्दाचा अर्थ नाशवंत असा होतो. पुढचा प्रश्न आहे, क्षुधा या शब्दाचा अर्थ कोणता आहे? आणि बरोबर उत्तर आहे भूक. क्षुधा या शब्दाचा अर्थ भूक असा होतो. पुढचा प्रश्न आहे, शीन. शीन या शब्दाचा पर्याय कोणता नाही? आणि बरोबर उत्तर आहे तगडा. शीन या शब्दाला तगडा हा पर्याय इथं बरोबर नाही, तर इतर पर्याय कृश, अशक्त, दुर्बल, सडपातळ हे शब्द बरोबर आहेत, समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वर या शब्दाचे योग्य स्पष्टीकरण काय आहे? ज्ञानेश्वर या शब्दाचे योग्य स्पष्टीकरण ज्ञानी असे आहे. बघा, इथं ऑप्शनमध्ये ऑप्शन सी, ज्ञानी हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, क्षोभ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आणि बरोबर उत्तर आहे संताप. क्षोभ या शब्दाचा समानार्थी शब्द होतो संताप. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा, प्रश्न आहे, सतत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आणि बरोबर उत्तर आहे अविरत. बघा, सतत या शब्दाचा समानार्थी शब्द अविरत असा आहे. पुढचा प्रश्न आहे, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द नाही, तो कोणता? आता या पर्यायापैकी समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखायचा आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे गिरिराज. बघा, रत्नाकर, सिंधू, वारिधी आणि अर्णव हे सगळे समुद्र या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे, सत्वर या शब्दाचा अर्थ काय होतो? आणि दिलेल्या ऑप्शनपैकी ताबडतोब हा पर्याय बरोबर असणार आहे. सत्वर या शब्दाचा अर्थ ताबडतोब, लगेचच, जलद असा होतो. पुढचा प्रश्न आहे, सर्प या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? आणि बरोबर उत्तर आहे गजराज. सर्प या शब्दाचा समानार्थी शब्द गजराज नसून तक्षक, विषधर, आशिविष आणि भुजंग हे समानार्थी शब्द आहेत. सर्प या शब्दाला तक्षक, विषधर, आशिविष आणि भुजंग हे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे, सरस्वती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे पार्वती, लक्ष्मी, भारती, राधा, दुर्गा. बघा, इथं ऑप्शन आहेत पार्वती, लक्ष्मी, भारती, राधा, दुर्गा. आणि बरोबर उत्तर असणार आहे भारती. सरस्वती या शब्दाचा समानार्थी शब्द भारती असा आहे. पुढचा प्रश्न आहे, साधू या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत? आणि बरोबर उत्तर असणार आहे संत, मुनी. बघा, साधू या शब्दाचे समानार्थी शब्द संत, मुनी असे होतो. पुढचा प्रश्न आहे, सत्यानाश या शब्दाचा अर्थ कोणता आहे? आणि बरोबर उत्तर आहे नायनाट. सत्यानाश या शब्दाचा अर्थ नायनाट असा होतो. पुढचा प्रश्न आहे, सफर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आणि बरोबर उत्तर आहे प्रवास. सफर या शब्दाचा समानार्थी शब्द प्रवास असा होतो. पुढचा प्रश्न आहे, स्वार्थी या शब्दाचा अर्थ कोणता आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे मतलबी. स्वार्थी या शब्दाचा अर्थ मतलबी असा होतो. पुढचा प्रश्न आहे, सेतू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आणि बरोबर उत्तर आहे पूल. सेतू या शब्दाचा समानार्थी शब्द पूल असा होतो. पुढचा प्रश्न आहे, शिवार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आणि बरोबर उत्तर आहे मळा. शिवार या शब्दाचा समानार्थी शब्द मळा असा होतो. पुढचा प्रश्न आहे, शिपाई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? आणि बरोबर उत्तर असणार आहे योद्धा. शिपाई या शब्दाला योद्धा हा शब्द समानार्थी नसून चाकर, चपरासी, सेवक, हरखरा,
हरकारा हा शब्द समानार्थी शब्द असणार आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा, शीघ्र या शब्दाचा अर्थ काय आहे असा प्रश्न आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे द्रुत. बघा, शीघ्र या शब्दाला द्रुत असा समानार्थी शब्द असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षा या शब्दाचे कोणते दोन अर्थ आहेत? आता या दिलेल्या पर्यायापैकी शिक्षा या शब्दासाठी समानार्थी शब्द शोधायचे आहेत आणि ऑप्शन आहेत शिक्षण, मनोरंजन, शिक्षा आणि सहकार्य, शिक्षण आणि सजा, शासन आणि मार्गदर्शन, सूचना आणि शिक्षण. आणि बरोबर उत्तर असणार आहे शिक्षण आणि सजा. बघा, शिक्षा करणे म्हणजे सजा करणे असं देखील होतं आणि शिक्षा देणे म्हणजेच शिक्षण देणे असं देखील होतं. बरोबर पर्याय ऑप्शन सी, शिक्षण आणि सजा. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. शेकी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे प्रौढी. शेकी या शब्दाचा समानार्थी शब्द प्रौढी असा होतो. शेष या शब्दाचा अर्थ कोणता नाही? आता दिलेल्या पर्यायापैकी शेष या शब्दाचा अर्थ कोणता नाही तो शोधायचा आहे आणि इथं बरोबर उत्तर असणार आहे वरील सर्व. इथं प्रश्न चुकलेला आहे बहुतेक. बघा, अनंत म्हणजे शेष असं होत नाही. इथं अर्थ कोणता नाही म्हणजे अनंत हा शब्द इथं पाहिजे. शेष म्हणजे शिल्लक देखील होतं. नागांच्या राजाला पण शेष म्हटलं जातं आणि वासुकीला देखील शेष म्हटलं जातं. मात्र अनंत हा शब्द शेष या शब्दाला इथं होणार नाही असं मला वाटतं. तुमचं म्हणणं काय आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. शेख या शब्दाला अनंत हा शब्द देखील शेष या शब्दाला होतो. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा नेमका काय अर्थ होतो. हे वरील सर्व पर्याय बरोबर आहे की अनंत हा अर्थ होत नाही हे तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये. मी कन्फ्युज्ड आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. शौर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे वीरता. शौर्य या शब्दाचा समानार्थी शब्द वीरता असा आहे. इतर सगळे शब्द पराभव, घाबरटपणा, दुर्बलता, मूकपणा हे सगळे पर्यायी शब्द नाहीत. पुढचा प्रश्न आहे, संघ या शब्दाचा अर्थ काय? आणि बरोबर उत्तर असणार आहे जमाव. संघ या शब्दाचा अर्थ होतो जमाव. पुढचा प्रश्न आहे, संशोधन या शब्दाचा अर्थ कोणता आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे नवीन शोध. संशोधन या शब्दाचा अर्थ नवीन शोध असा होतो. पुढचा प्रश्न आहे, संपत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे दौलत. संपत्ती या शब्दाचा दौलत असा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे वेल. वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द वेल असा आहे. पुढचा प्रश्न आहे, वायू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही म्हटलेला आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे दगड. बघा, पवन, समीर, अनिल, वात हे सगळे वायू या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. मात्र दगड हा शब्द इथं समानार्थी नसणार आहे. पुढचा प्रश्न आहे, वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे झाड. वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द झाड असा होतो. पुढचा प्रश्न आहे, विपरीत भावना दर्शवणारा समानार्थी शब्द कोणता आहे? आता स्नेह, वैर, प्रेम, सौंदर्य आणि मैत्री असे हे 5 ऑप्शन आहेत. त्यापैकी स्नेह, प्रेम, सौंदर्य आणि मैत्री हे सगळे समानार्थी वाटतात. मात्र वैर हा शब्द समानार्थी नसणार आहे. बघा, विपरीत भावना दर्शवणारा समानार्थी शब्द कोणता आहे? तर वैर हा शब्द इथंच विपरीत दिसत आहे. पुढचा प्रश्न आहे, वाघ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? आणि बरोबर उत्तर असणार आहे माकड. बघा, इथं व्याघ्र, शार्दूल आणि व्याल हे तिन्ही काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे वरील सर्व असा पर्याय न निवडता माकड हा पर्याय बरोबर असणार आहे. माकड हा वाघ या शब्दाला समानार्थी शब्द नाही. पुढचा प्रश्न आहे, वाचणे या शब्दाचा 2 अर्थापैकी एक कोणता आहे? आता वाचणे, बघा, वाचणे म्हणजे रीडिंग करणे असं पण म्हणतो आणि वाचणे म्हणजे इथं बरोबर उत्तर काय असणार आहे? बचावणे, बचावणे असं देखील आहे. बघा, इथं ऑप्शन आहेत हसणे, धावणे, रडणे, विचार करणे असे ऑप्शन आहेत. मात्र बचावणे हा इथं काय असणार आहे? 2 अर्थापैकी एक अर्थ असणार आहे. दुसरा अर्थ वाचनेचा अर्थ रीडिंग करणे, इंग्लिशमध्ये आपण त्याला रीडिंग करणे असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, विहार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे ब्रह्मन. विहार या शब्दाचा समानार्थी शब्द ब्रह्मन असा आहे.
पुढचा प्रश्न आहे विष्णू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे आणि बरोबर उत्तर आहे अच्युत. बघा विष्णू या शब्दाचा समानार्थी शब्द अच्युत असा आहे. पुढचा प्रश्न आहे लढाई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे आणि बरोबर उत्तर आहे समर. लढाई या शब्दाचा समानार्थी शब्द होतो समर. पुढचा प्रश्न आहे लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही म्हटलेला आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे सरस्वती. बघा रमा, श्री, कमल, संपत्ती हे लक्ष्मी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत, मात्र सरस्वती हा शब्द लक्ष्मी या शब्दाला समानार्थी शब्द नाही. पुढचा प्रश्न आहे लवण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. लवण या शब्दाचा समानार्थी शब्द होतो खार. लवण या शब्दाचा समानार्थी शब्द खार असा आहे. पुढचा प्रश्न आहे लय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. लय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे क्षय. लय या शब्दाचा समानार्थी शब्द क्षय असा होतो. नाश, निपात हे देखील याचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे लता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही म्हटलेला आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे ढब. बघा लता या शब्दाचा समानार्थी शब्द ढब असा असणार नाही. वेल, कुंज, वल्लरी, लतिका हे याला समानार्थी शब्द आहेत. लता या शब्दाला वेल, वल्लरी, लतिका, कुंज, वल्ली असे समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे मेरू या शब्दाचा अर्थ काय आहे. मेरू या शब्दाचा अर्थ होतो पर्वत किंवा पाठीचा कणा. बघा मेरू नंदीबैल किंवा उंट असतो त्यांच्या जे पाठीवर कणा असतो किंवा बाक असतं त्याला मेरू असं म्हटलं जातं. तर पर्वताला देखील मेरू हा शब्द वापरला जातो. त्यामुळे मेरू या शब्दाचा समानार्थी शब्द पर्वत किंवा पाठीचा कणा असा असणार आहे. पुढचा प्रश्न आहे मार्दव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे मृदुता. बघा मार्दव या शब्दाचा समानार्थी शब्द मृदुता, कोमलता असे आहेत आणि त्यामुळे कठोरता, कडकपणा, क्रूरता, राग हे इथं मार्दव या शब्दाला समानार्थी शब्द नाहीत. पुढचा प्रश्न आहे यत्न या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे. यत्न या शब्दाचा समानार्थी शब्द इथं बरोबर उत्तर असणार आहे खटपट. यत्न या शब्दाचा समानार्थी शब्द आहे खटपट. पुढचा प्रश्न आहे मिश्रण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे आणि इथं बरोबर उत्तर असणार आहे मिसळ. मिश्रण या शब्दाचा समानार्थी शब्द मिसळ असा होतो. पुढचा प्रश्न आहे मोसम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. मोसम या शब्दाचा समानार्थी शब्द होतो हंगाम. मोसम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हंगाम. पुढचा प्रश्न आहे मुनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही. तर बरोबर उत्तर असणार आहे डॉक्टर. बघा ऋषी, यती, तपस्वी, महर्षी हे शब्द मुनी या शब्दाला समानार्थी शब्द आहेत, मात्र डॉक्टर हा शब्द मुनी या शब्दाला समानार्थी शब्द असणार नाही. पुढचा प्रश्न आहे मुलगी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे आणि बरोबर उत्तर आहे कन्या. बघा मुलगी या शब्दाला कन्या हा शब्द समानार्थी शब्द आहे. तर सूत, तनय, नंदन, आत्मज हे शब्द मुलगा या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. इथं आपला हा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.